व्हेरी डिसिप्लिन, व्हेरी फोकस्ड जे काय आहे. प्रशांत सर इज व्हेरी गुड मेंटर, इवन माय इज ऑल्सो गुड मेंटर. ऑलमोस्ट तुम्ही जेव्हा जेव्हा टेस्टवरती जातो तुमच्या हातात मॅम 124 म्हणजे 10 to 9 to 10 आवर्स तुमच्या हातात असणार आहे. तुम्हाला गन्सबद्दल ऑलमोस्ट सगळ्या माहिती असणं गरजेचं आहे. आणि ब्रांच म्हणजे माझी झाली गर्दी एक सीमेन ते फॉलो करायचं 1 ते 1.5 तास शिकायचं. त्याच्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर मग आपल्या क्लासेसला पाठवतात. क्लासेसचं असं असतं की क्लास लीडर अपॉइंट करतात प्रत्येकाला. मे बी मी जर तुम्ही जाताय तर ॲटलिस्ट त्याच्यासाठी व्हॉलेंटिअर क्लास लीडरसाठी. आणि का तर तुमचे एस.डी मेंटेन राहील, तुमचे रेकॉर्ड्स असतात ते मेंटेन राहतात. आणि ते झाले की संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही फ्री होताय. 5 नंतर स्विमिंग क्लासेस होतात. स्विमिंग क्लासेस झाले की मग 5 ते 1 तास किंवा 6 वाजता 6 अर्धा तास येतं 6:30 पर्यंत तुमचं सगळं युनिफॉर्म वगैरे चेंज करून डिनरला जायचं. डिनरवरून अर्धा तास 7 पर्यंत मागे यायचं. तिथून परत एकदा अजून एकदा फॉलिंग होते. तुमचं हेड काउंट होतो. हेड काउंट झाले की तुम्हाला इथून आपल्या पर्टिक्युलर इथं पाठवतात. तुमच्या जे रूम्स रेस्टच करायचं. ह्या प्रोसेस मॅम तर तुम्हाला 10:30 वाजता 10:30 पर्यंत हो 10:30 वाजता पाठवतात. सकाळी 3:30 युनिफॉर्म मेंटेन आता असतं मेंटेनन्स खूप आहे. 5 ते 6 आता युनिफॉर्म अजून भेटायचे 8-10 तारीख पेअरमध्ये देत असतील. हा तुमच्या पेअरमध्ये असतात. कॉम्बॅट दिले जे की आम्हाला आधी दिसले नाही बस दिले कॉम्बॅट आणि आणि 8 ते 10 युनिफॉर्म असेल तुम्हाला तुमचं युनिफॉर्म मेंटेन करावं लागणार. तर कोणाचे सांगायची का किंवा नका करू असं कोण सांग स्वतः करायचं. पीटी तुम्हाला पास करायचं लागते. चेक करतात नीटमध्ये मारलं नाही आले ऑन स्पॉट आपण तुमचं फिजिकल होणार आहे. 3 टेस्ट होणार त्यात तुम्ही तुमचं कॉम्प्रोमाइज करत नाही. लगेच मी फेल होत आहे तर म्हणजे थोडंफार ॲडजस्ट करतात. पण तुमच्या तुम्ही जर परफॉर्म केलं तर तुमचे जे डॉक्युमेंट तुमचं थोडंफार बेस्ट ऑफ बेस्ट घ्यायचं. असं नाही की पर्टिक्युलर आपण मुलगा पाहिजे नॉर्मल आहे ऑर्डिनरी स्पेशल कोर्सला म्हणजे त्याच्यात कॉम्प्रोमाइज करत आहे. तुम्हाला राशन वेगळं येतं. तुमचं कपडे क्लोथिंग वगैरे सगळं वेगळं येतं त्याच्यात. तुमचे जे स्टँडर्ड्स असतात त्यांच्यापेक्षा हवे ठेवतात. जास्त आता तिथे असे म्हणजे 70 दिवस तर त्यातले जे 100 मुले होते त्यातले 50 मुलं तर असेल म्हणजे आम्ही नाही करू शकतो. तुमच्या त्या मेंटॅलिटीवर पण राहते ना. करायचं तर करायचं नाही तर मग ऑप्टच नाही करायचं. अँड आय वुड लाईक टू से जस्ट स्टे फोकस. जे करताय ते करत राहायचं आहे. काय काय चांगल्या गोष्टींना थोडा टाइम लागतो पण जोपर्यंत तुम्ही तुमचा टाइम वेस्ट करणार नाही तोपर्यंत त्या गोष्टीला काही वेस्ट. सो दिस आर माय वर्ड्स अँड स्टे फायटिंग विथ. थँक्यू.